जय भीम मित्रांनो, मी देवेंद्र इंदुरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बाबासाहेब 973. मित्रांनो, तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की गौतम बुद्धाचं बाबासाहेबाचे तत्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण असं केल्याने यूट्यूब हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते. चला आपण बघूया भगवान बुद्ध आणि त्याचे धम्म, त्याच्यातील तिसरा खंड, भाग दुसरा, त्याच्यातील दुसरा प्रकरण. याच्यात काय लिहिलं आहे बाबासाहेबांनी बघा. भगवान बुद्धांनी आपल्या धम्माचे एक वेगळे वर्गीकरण केलेले आहे. पहिल्या वर्गाला त्यांनी धम्म ही संज्ञा दिली आहे. त्यांनी एका नव्या वर्गाची निर्मिती केली, ज्याला धर्म या शब्दामध्येच अंतर्भूत केले जाते, परंतु जो वास्तवता अधर्म आहे, म्हणजेच अधम्म, असं त्यांनी हे केलं. अधर्म म्हणजेच अधम्म. त्यांनी तिसऱ्या एका वर्गाची निर्मिती केली आणि त्याला सद्धम्म अशी संज्ञा दिली. तीन प्रकारच्या याच्यात त्यांनी विभाजन केले आहे. हा तिसरा वर्ग म्हणजे धम्माच्या तत्वज्ञानाचे दुसरे नाव आहे. तिसरावाला सद्धम्म ज्याला म्हणतो. भगवान बुद्धाच्या धम्म समजण्यासाठी धम्म, अधम्म आणि सद्धम्म या तिन्ही वर्गाची ओळख करून घेतली पाहिजे, असं बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीचं लिहिलेलं आहे या चॅप्टरमध्ये. मित्रांनो, हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कारण असे केल्याने यूट्यूब हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे. जय